सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 22 ऑगस्ट 2025 शुक्रवार दिवशी पिठोरी अमावस्या म्हणजे श्रावण अमावस्या आलेली आहे. पोळा आणि सण करी गोळा, पोळ्यासारखा सोन्यासारखा सण आलेला आहे. एकदा का पोळा आला की लगेच सणांची लगबग सुरू होत असते. मग गणेश उत्सव, नवरात्र, दिवाळी, दसरा, अगदी सणांची लगबग सुरू होत असते. इतका सुंदर दिवस आहे उद्या पिठोरी अमावस्या. प्रत्येक आईने ही अमावस्या अगदी आनंदाने उत्सवाने साजरी करावी. त्याचबरोबर या दिवशी घरोघरी पूर्णावरणाचा नैवेद्य केला जातो. गावात अजूनही ही परंपरा आहे. आपल्या घरात म्हणजे ज्यांच्या घरात बैल आहेत, गायी आहेत, शेळ्या आहेत, त्यांना न्हाऊ माखू घातलं जातं. सकाळी सकाळी त्यांना छान असं सजवलं जातं, हार घातले जातात फुलांचे. हळद कुंकू वाहून घरातील महिला त्यांचं औक्षण करतात आणि त्यांना गावभर फिरवलं जातं. गावातील लोक घरोघरी त्यांना पुरणाची पोळी नैवेद्यात खाऊ घालत असतात, त्यांना नमस्कार करतात आणि पोळ्यासारखा सोन्यासारखा सण अगदी आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो. श्रावणी अमावस्या अर्थातच पोळा, पिठोरी अमावस्या हा सण शेतकरी मोठ्या उत्साहात साजरा करतात. या दिवशी सकाळीच बैलांना आंघोळ घालून त्यांना छान सजवले जाते. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घातला जातो. संध्याकाळी गावात त्यांची मिरवणूक काढली जाते. घरात मातीच्या बैलांची सुद्धा पूजा करून त्यांना गोड नैवेद्य दाखवला जातो. हा दिवस बैलांच्या पूजेला त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचाच आहे. स्त्रीला सौभाग्य देणारी तशीच पुत्र पौत्रवती बनवणारी ही अमावस्या मातृदिन म्हणून सुद्धा ओळखली जाते. बघा किती सुंदर दिवस आहे पिठोरी अमावस्या, पोळा, मातृदिन. सुंदर दिवस आहे हा. तर 22 तारखेला श्रावण अमावस्या म्हणजेच पिठोरी अमावस्या प्रारंभ होणार आहे. 22 ऑगस्ट 2025 शुक्रवार रोजी सकाळी 11:55 अमावस्या तिथी प्रारंभ होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 23 ऑगस्टला शनिवारी सकाळी 11:35 ही तिथी अमावस्या तिथी समाप्त होणार आहे. आपल्याला सर्वांनाच 22 ऑगस्ट शुक्रवार रोजीच आपल्याला पिठोरी अमावस्या आणि पोळ्यासारखा सण साजरा करायचा आहे. या दिवशी महिलांनो घरदार अगदी स्वच्छ करायचं आहे. लवकर उठा, पुढं गणरायाचं आगमन सुद्धा होणार आहे. पिठोरी अमावस्या आहे वर्षातली सर्वात मोठी अमावस्या. घरातील जे जळमट वगैरे असतील, कचरा असेल, सर्व बाहेर काढायचं आहे आणि गणपती बाप्पांच्या आगमनासाठी आपल्याला घर आपलं सुशोभित करायचं आहे. आपलं मुख्य दारसुद्धा या दिवशी पुसून घ्या. घर इतकं स्वच्छ करा की माता लक्ष्मी धावत आली पाहिजे आणि अखंड आपल्या घरात टिकून राहिली पाहिजे. सर्व देवी देवता आपल्या घरात प्रसन्न राहिले पाहिजे. मग बघा गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे. घरदार स्वच्छ करायचं आहे. मुख्य दार पुसून घ्यायचं आहे. घराच्या उंबरठ्यावर या दिवशी आठवणीने महिलांनो गोमूत्र आणि हळदीचं लेपन अवश्य करा. मुख्य दार पुसून घ्यायचं आहे. 5 पानांची म्हणजे आंब्याची पानं असतील तुमच्याकडं, झेंडूची फुलं घालून छान असं 5 पानांचं का तोरण होईना आपल्या पोळा सणाला आपल्या दाराला अवश्य असं 5 पानांचं तोरण लावायचं आहे. या दिवशी प्रत्येकाने लवकर उठून अंघोळीच्या पाण्यात मूठभर का होईना जाडं मीठ टाकायचं आहे. मी म्हणत नाही की जास्तीत जास्त टाका, चमचाभर जरी टाकलं ना तुम्ही, खडं मीठ, जाडं मीठ टाकायचं आहे. यामुळे लक्ष्मी तुमच्यावर आकर्षित होईल आणि तुमचे जे शारीरिक मानसिक त्रास असतील ते नष्ट होईल. काही वेळा नजरबाधा होते. नजरबाधा झाल्यामुळे आपल्या कामात अडीअडचणी येतात. आपल्याला काय करावं सुचत नाही. मन शांत राहत नाही. मनात निगेटिव्ह विचार येतात. मग अशा वेळी दर अमावस्येला महिलांनी, पुरुष दादांनी, लहान लेकरांना पण उपाय केला तरीही चालेल. थोडीशी तुरटी पण असेल महिलांनो, आवर्जून टाका. थोडी तुरटी प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यात तुरटीचा खडा बारीकसा आणि थोडंसं चमचाभर जाडं मीठ, खडं मीठ टाकायचं आहे आणि या पाण्याने सर्वांनी आंघोळ करायची आहे. अनुभव लगेच येतील. जे काही म्हणजे दुखणं वगैरे असतील ते दुखणंसुद्धा दूर होईल आणि जे त्रास असेल, कुठली बाधा असेल, नजरबाधा असेल, लगेच क्षणात
तुम्हाला चांगले अनुभव यायला लागतील। काही वेळा डोकं जड होतं, डोळे जड होतात, काय करावं सुचत नाही, मनात वाईट विचार येतात, कुठलं काम करायची इच्छा उरत नाही, घरात भरपूर कामं असतात पण लोळून राहावंसं वाटतं, घरात उत्साह वाटत नाही आपल्या मनाला। तर अशा वेळी महिलांनो, दर अमावस्येला जाडं मीठ आणि थोडीशी तुरटी पाण्यात टाकून आवर्जून अंघोळ करा। सर्वांनी घरात हा उपाय या पिठोरी अमावस्येला नक्की करा। आता तुम्ही म्हणाल की 22 तारखेला सकाळी 11:55 ही अमावस्या तिथी प्रारंभ होणार, जवळजवळ 12 वाजता ही तिथी प्रारंभ होणार, मग या दिवशी कसं आम्ही खडं मीठ टाकायचं? तर 23 तारखेला सकाळी 11:35 ही अमावस्या तिथी संपणार आहे। तुम्हाला जमलं तर शुक्रवारी आंघोळीच्या पाण्यात टाकलं जाडं मीठ आणि तुरटी तरीही चालेल, किंवा शनिवारी 23 ऑगस्टला अमावस्या तिथी जवळजवळ 11:30 वाजता समाप्त होणार आहे। सकाळीच हा आंघोळीचा उपाय तुम्ही शुक्रवारी पण करू शकता आणि शनिवारी सुद्धा करू शकता। उपाय चुकवू नका महिलांनो, तुम्हाला अनुभव नक्की येतील, चांगले अनुभव येतील। लक्ष्मी मातेची छान सेवा करा। तुमच्या कुलदेवी आईचा टाक असेल, देवी आईची सेवा करा, दूध पाण्याने अभिषेक करा देवीच्या टाकावर किंवा मूर्तीवर, किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल, श्रीयंत्र असेल, दूध पाण्याने अभिषेक करा। छान अशी स्थापना करायची आहे। किमान 11 वेळा किंवा 21 वेळा देवी आईवर सकाळी किंवा संध्याकाळी कुंकुमार्चन करायचं आहे। ओम श्रीम नमः किंवा ओम कुलदेवताय नमः या मंत्राचा जप करा 11 वेळा, 21 वेळा, किंवा तुम्हाला जास्तीत जास्त सेवा करायची असेल तुम्ही करू शकता। आसन घेऊन बसायचं। देवघरात या दिवशी सकाळपासूनच अगदी दुसऱ्या दिवसापर्यंत एक अखंड दिवा महिलांनो जरूर लावून ठेवायचा आहे। जो दिवा लावता नेहमी देवघरात तोच धुवून पुसून घ्यायचा आहे। दुहेरी वाट टाकायची आहे। तेलाचा दिवा लावायचा आहे या दिवशी। तुपाचा लावत असाल तुपाचा पण लावा, पण तेलाचा एक अखंड दिवा या दिवशी जरूर लावून ठेवा। आणि तिळाचं तेल असेल तुमच्याकडं तर आवर्जून तिळाचं तेल दिव्यात टाका। मोहरीचं असेल तरी पण चालेल, किंवा तुम्ही जे देवांच्या दिव्यांसाठी तेल वापरता ते टाकलं तरीही चालेल। आता तिळाचं तेल नसेल तुमच्याकडं, चिमूटभर काळी तीळ असेल तर त्या दिव्यात टाकली तुम्ही तरीही चालेल। 2 लवंगा टाका। आता तीळ नसेल काळी तीळ तर 2 लवंगा टाकून द्या। एक कापूरवडी टाकायची आहे। चिमूटभर हळद टाका त्या दिव्यात आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करून तुमच्या मनातील इच्छा बोलून मुलाबाळांसाठी असा एक दिवा प्रत्येक आईने देवघरात जरूर लावायचा आहे। तिळाचं तेल नसेल, उपाय थांबवू नका महिलांनो। ज्या देवांना तेल वापरत असाल तुम्ही ते तेल टाकलं तरीही चालेल, पण दिव्यात 2 लवंग टाका, एक भीमसेन कापराचा तुकडा टाका आणि चिमूटभर हळद टाका आणि माता लक्ष्मीला तुमच्या लेकरा बाळांसाठी प्रार्थना करून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे। मुलांवर कधीच अकाली संकट कधी येणार नाही। जे काही विघ्न अडीअडचणी असतील दूर होतील आणि माता लक्ष्मीची तुमच्या घरादारावर लेकरा बाळांवर भरभरून कृपा होईल। असा एक आपल्या देवघरात दिवा जरूर लावायचा आहे। तुमच्या घराजवळ जर पिंपळाचं झाड असेल महिलांनो, दादांनो, तर या दिवशी पिठोरी अमावस्येला काय करायचं आहे, एक कागद घ्यायचा आहे, मूठभर कणिक घ्यायची आहे, पीठ घ्यायचं आहे, त्यावर चिमूटभर साखर टाका। साखर मिश्रित पीठ कणिक तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली ठेवून यायची आहे। बरोबर जाताना एक मातीची पंती, एक दिवा तेलाचा नेला तरीही चालेल, एक दिवा लावा, पिंपळाला पाणी अर्पण करा, पाणी दूध एक दिवा लावा आणि मूठभर कणिक त्यात साखर मिसळून पिंपळाखाली जरूर ठेवून यायची आहे। जसे जसे तिथले किडे मुंगे ते पीठ खातील, साखर मिश्रित पीठ खातील, तसं तसं तुमच्यावरील लेकरा बाळांवरील ज्या अडीअडचणी असतात, जे घराला पितृदोष लागलेले असतात, त्वरित क्षणात नष्ट होतात। म्हणून पिठोरी अमावस्येला पिंपळाखाली मूठभर कणिक साखर मिसळून घ्या, चिमूटभर, आणि कणिक एखाद्या कागदावर पिंपळाखाली जरूर ठेवून यायची आहे। तुम्ही पिंपळाला स्पर्श नाही केला तरीही चालेल, लांबून नमस्कार करा। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम श्रीम नमः, माता लक्ष्मी श्री हरी विष्णूंचा मंत्र जपा, किमान 21 वेळा लांबून नमस्कार करा आणि मग घरी यायचं आहे। तुम्ही खाली हात घरी येणार नाही।
पितृ तृप्त होतील तुमच्यावर आणि तुम्हाला जो पितृदोष असेल, पितृदोषामुळे घराला काही अडीअडचणींना सामोरं जावं लागत असेल, त्या सर्व अडीअडचणीतून तुम्हाला मार्ग मिळतील. साक्षात लक्ष्मी नारायण तुमच्या मदतीला धावून येतील. असा उपाय जरूर करा. पिठोरी अमावस्येला देवघरात तर देवांची सेवा करायचीच आहे, त्याबरोबर आपल्या घरातील तुळशी मातेची सुद्धा सेवा करा. तुळशी मातेजवळ दोन्ही वेळेला तुपाचे दिवे जरूर लावायचे आहे. श्रावण पिठोरी अमावस्येला वर्षातली सर्वात मोठी अमावस्या आहे. तुम्हाला पितृदोष असो किंवा नसो, तरी पण प्रत्येकाने थोडासा अळणी भात शिजवायचा आहे. तांदूळ घेताना, कुठलीही सेवा करताना, मग देवांची करा किंवा पितरांची सेवा करा, अख्खेच तांदूळ घ्यायचे आहे. तुकडा वगैरे घेऊ नका, नाही तर मग तुम्ही पितरांना जेवू घातलं नाही तरीही चालेल. तांदूळ घेताना राशनिंगचा घेतला तरीही चालेल, पण अख्खाच तांदूळ घ्यायचा आहे. काय करायचं आहे, मुठभर तांदळाचा भात शिजवायचा आहे. त्यात तुम्ही मीठ वगैरे नाही घातलं तरीही चालेल. साधा भात, अगदी मऊसूद भात शिजवायचा आहे. आणि दुपारी 12 ते 1 थोडासा वेळ झाला, 1-1:30 वाजेपर्यंत तरी पण चालेल. थोडासा एखाद्या पत्रावळीत किंवा कागदावर भात घ्यायचा आहे. त्यावर ताजंच दही टाकायचं आहे. चमचाभर दही टाका, चिमूटभर साखर टाकायची आहे. आणि आपल्या पितृदेवांसाठी घराबाहेर, दाराबाहेर अगदी थोडा भात घेतला चालेल, कारण पक्षी वगैरे जमत असतील आणि कोणी तुम्हाला ओरडा करत असेल, भात ठेवू नका वगैरे, असे सुद्धा प्रॉब्लेम होतात. सोसायट्यांमध्ये वगैरे असे प्रॉब्लेम होतात. मग तुम्ही अगदी थोडासा गोळाभर भात घेतला ताईंनो, दादांनो, तरीही चालेल. त्यावर थोडंसं चमचाभर दही टाका, चिमूटभर साखर टाका आणि आपल्या पितृदेवांच्या नावाने दक्षिण दिशेकडे ठेवता येईल तर अशा पद्धतीने भात, दही, भात, साखरेचा नैवेद्य कावळ्याला जरूर द्यायचा आहे. तुम्हाला जी प्रार्थना करायची असेल पितृदेवांना तर ती प्रार्थना करा. तुमच्या अडीअडचणी बोलून घ्या दही भात ठेवताना. आणि तुम्हाला घरी यायचं आहे. मागे वळून पाहू नका. कबूतर खातंय, चिमणी खातंय, पाखरं खातंय, तुम्ही तुमचं कर्तव्य केलेलं आहे. तुम्हाला पितृदोष असो किंवा नसो, पितृदोष असतो, थोडा का होईना पितृदोष असतो. पितृ तृप्त होण्यासाठी प्रत्येक अमावस्येला असा थोडासा दही, भात, साखर आपल्या घराच्या दाराबाहेर, घराबाहेर तुमची गच्ची असेल, अतिशय उत्तम, गच्चीवर ठेवला तरीही चालेल. घरी यायचं आहे नमस्कार करून. बाकी आपले स्वामी बघतच आहे. दर अमावस्येला लेकरं पितरांसाठी घासातला घास काढून ठेवतात. दर अमावस्येला न चुकता. हेच पितरांना खूप म्हणजे आवडत असतं आणि ते आपल्यावर कायम प्रसन्न होत असतात, भरभरून आशीर्वाद देतात, पित्र तृप्त होतात. त्यांची म्हणजे कुठलीच इच्छा बाकी राहत नाही. आपले लेकरं बाळं आपली आठवण काढतात. घासातला घास आपल्याला अमावस्येला, दर अमावस्येला काढून कावळ्याला घालतात. हेच त्यांच्यासाठी खूप असतं. ते खूप आनंदी होतात. म्हणून असा दही भाताचा नैवेद्य दर अमावस्येला दाराबाहेर कावळ्यांना जरूर द्यावा. पिठोरी अमावस्येला आपल्या मुलांवरून सुद्धा एक वस्तू उतरवून टाकायची आहे, ओवाळून टाकायची आहे. महिलांनो, तुम्ही उपाय 4-5 वाजेपर्यंत संध्याकाळी करू शकता किंवा तुम्हाला 22 तारखेला नाही उपाय जमला, तुम्ही 23 तारखेला सुद्धा 11:30 वाजेपर्यंत हा उपाय करू शकता. पण जास्त वेळ करू नका. सकाळी 11 वाजेपर्यंतच हा उपाय करून घ्या. किंवा 22 तारखेला संपूर्ण दिवसभर अमावस्या आहे. 11:50 55 मिनिटांनी अमावस्या तिथी प्रारंभ होईल. तुम्ही हा उपाय मग दिवसभर केव्हाही करू शकता. संध्याकाळी केला तरीही चालेल. मुलांना पूर्व पश्चिम उभं करायचं आहे. उभंच करून तुम्हाला ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. मुठभर तांदूळ घ्यायचे आहे. तांदूळ घेताना अख्खेच घ्यायचे आहे. आता मुलं बाहेर गावी राहतात. उपाय थांबवायचा का तर नाही. मुलांचा फोटो तरी असेल ना तुमच्याकडं, मुलांचा फोटो घ्यायचा आहे आणि मुलांच्या फोटोवरून जरी ही वस्तू ओवाळून टाकली तरीही चालेल. तर मुलांना उभं करायचं आणि मुठभर तांदूळ, तुम्हाला अख्खे तांदूळ उजव्या हातात घ्यायचे आहे आणि मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत नीट ओवाळून घ्यायचे आहे 7 वेळा. ओवाळताना तुम्ही तुमच्या देवी आईचा मंत्र जपू शकतात किंवा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, किंवा तुम्ही ज्या देवांना मानतात
तुम्ही साईबाबांना मानतात, गजानन महाराजांना मानतात, तुम्ही ज्या देवांना मानतात त्या देवांना तुम्ही प्रार्थना करायची आहे आणि 7 वेळा ते तांदूळ उतरवून घ्यायचे आहे, ओवाळून घ्यायचे आहे आणि कुणाच्या पायाशी येईल असं फेकू नका महिलांनो. एखादं झाड असेल तुमच्या घराजवळ, तिथं झाडाशी टाकून दिले, कुणा चिमण्या पाखरांचं पोट भरेल ते सुद्धा पुण्य आपल्याला मिळणार आहे. आपल्या लेकरा बाळांना कधी कुठलं पुण्य आडवं येऊन जाईल सांगता येत नाही. म्हणून असा उतारा केलेले तांदूळ जरी पक्ष्यांनी खाल्ले काही हरकत नाही, उलट मुलांची लगेच दृष्ट नजरबाधा उतरून जाते. असं रस्त्यावर फेकून देण्यापेक्षा, कुणाच्या पायाशी येईल आपली इडापिडा दुसऱ्यांना देण्यापेक्षा, मनुष्याला देण्यापेक्षा तुम्ही पक्ष्यांना ते तांदूळ घालून दिले तरीही चालेल. एखाद्या कोपऱ्यात ते तांदूळ टाकायचे आहे. प्रत्येक आईने पिठोरी अमावस्येला आपल्या मुलांवरून 7 वेळा तांदूळ, मुठभर तांदूळ उतरवून घ्यायचे आहे. 7 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ मंत्र बोला 7 वेळा आणि तुम्हाला ते तांदूळ एखाद्या झाडाच्या कोपऱ्याशी टाकून द्यायचे आहे. इतरत्र कुठंही फेकू नका. या दिवशी पिठोरी अमावस्येला कुणी गरजू मुलं असतील महिलांनो, तर आवर्जून त्या गरजू मुलांना खायला प्यायला द्यायचं आहे तुम्हाला. तुम्ही कपडे लत्त्यांचं दान करू शकता, त्यांना अन्न दान करू शकता, त्यांची शाळेची फी वगैरे भरायची असेल, त्यांना चप्पल, बूट, छत्री, कपडे लत्ते, तुम्हाला जे हवं ते दान तुमच्या मुलांच्या हातून त्यांना दान जरूर करा. अतिशय गरीब व्यक्ती असेल त्यांना खरोखर त्या लेकरांना म्हणजे खरंच गरजू व्यक्तींना तुमची मदतीची गरज आहे, तर या दिवशी पिठोरी अमावस्येला प्रत्येक आई वडिलांनी अशा गरीब मुलांना दान जरूर करावं आणि दान करताना आपल्या लेकरांचा हात जरूर लावून घ्यावा. मुलं मंदिराबाहेर येत नसतील म्हणजे मंदिराकडं वगैरे येत नसतील, तुम्ही ज्या वस्तू दान करण्यासाठी आणलेल्या आहेत त्या वस्तूंना मुलांचा उजवा हात लावून घ्यायचा आहे. मुलांचे दोन्ही हात त्या वस्तूंना लावून घ्या. अन्नदान करत असाल, कपडे लत्ते, पैसे दान करण्यापेक्षा कपडे दान करा, अन्नदान करा, शाळेच्या वस्तू दान करा, छत्री, चप्पल, बूट, ज्या वस्तू तुम्हाला दान करायचे ना त्या वस्तूंना तुमच्या मुलांचे हात लावून घ्यायचे आहे आणि मग वस्तू दान करायचे आहे. कधीच तुमच्या लेकरांवर कुठलं संकट येणार नाही. चारी दिशांनी लेकरा बाळांची भरभरून प्रगती होईल आणि मुलांचं कायम रक्षण होईल आणि ज्यांना दान कराल त्यांचे सुद्धा इतके आशीर्वाद लागतील तुमच्या लेकरा बाळांना. ज्यांना खरंच गरज आहे त्यांना दान जरूर करा. मी म्हणत नाही की एवढंच दान करा, तेवढंच दान करा. एक 10 रुपये 20 रुपयाचं जरी दान करता आलं ना तुम्हाला तरीही चालेल. पिठोरी अमावस्येला घरावरून सुद्धा एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. तुम्ही महिलांनो हा उपाय अगदी 7-8 वाजेपर्यंत 9-10 वाजेपर्यंत उपाय केला तरीही चालेल. दुपारी 11:55 अमावस्या तिथी प्रारंभ होईल 22 तारखेला. दिवस रात्र ही तिथी असणार आहे. तुम्हाला थोडा उशीर झाला तरी पण चालेल, पण उपाय थांबवू नका. एक नारळ घ्यायचा आहे, दाराबाहेर जायचं. महिलांनी उपाय करा, दादांनी करा, घरातल्या कर्त्या व्यक्तीने हा उपाय करायचा आहे. तर एक नारळ आपल्या घरावरून, घराच्या वरच्या चौकटीपासून उंबरठ्यापर्यंत नीट 7 वेळा ओवाळून घ्यायचा आणि तो नारळ डस्टबिनमध्ये टाकून द्यायचा आहे. कुणाच्या पायाशी येणार नाही असा फेकू नका. आपली इडापिडा इतरांना देऊन आपल्या घराची लेकरा बाळांची इडापिडा कधीच उतरत नसते, म्हणून कुणाचा पाय पडणार नाही. अशा ठिकाणी तो नारळ फेकून द्यायचा आहे. फुटला का नाही बघत बसू नका. तुम्ही फक्त डस्टबिनमध्ये टाकून द्यायचा आहे. घरात डस्टबिन असेल तर घरात तो नारळ चुकून सुद्धा घेऊ नका. घरावरून ओवाळलेला नारळ तुम्हाला बाहेरच फेकून द्यायचा आहे. घरात आणायची चूक करू नका महिलांनो. जरी सोसायटीत बिल्डिंगमध्ये राहत असाल तरी पण जा, बाहेर फेकून यायचा आहे तो नारळ. एखाद्या कोपऱ्याला फेका, पण फेकूनच यायचा आहे. हातपाय धुवून मग घरात यायचं आहे तुम्हाला. तुम्ही हा उपाय तुमच्या वाहनासाठी सुद्धा करू शकता. वाहनावरून सुद्धा एक नारळ ओवाळून टाकू शकता.
पिठोरी अमावस्येला देवघरासमोर संध्याकाळी महिलांनो उपाय जरूर करा. शुक्रवार आलेला आहे. माता लक्ष्मी समोर आरती करायची आहे, कापूर आरती. आणि कापूर सोबत तुम्हाला 5 लवंग, 1 तेजपत्ता, थोडासा बारीकसा गुळाचा खडा आणि 2-3 थेंब तुपाचे, गाईच्या तुपाचे, या सर्व वस्तू कापरासोबत जाळायच्या आहे. थोडेसे तांदूळ घेतले खाली कापराखाली तर अतिशय उत्तम. अख्खे तांदूळ घ्या, त्यावर कापूर ठेवा, 5 लवंग जाळा, एखादा गुळाचा खडा टाका, एखादा तेजपत्ता टाकता आला बारीकसा छोटासा तरीही चालेल. लोबान असेल, गुगल असेल, सर्व वस्तू या दिवशी माता लक्ष्मी समोर जरूर जाळा. त्या धुपाने सुद्धा, त्या धुराने सुद्धा माता लक्ष्मी प्रसन्न होते. घरातलं वातावरण सकारात्मक होतं. घराला लागलेली नजरबाधा असते, वास्तुदोष असतात, पितृदोष असतात, संपूर्ण नष्ट होतात. पिठोरी अमावस्येला चुकून सुद्धा मांसाहार वगैरे करू नका. घरात महिलांनो खिचडी वगैरे किंवा मेथीची भाजी हे अन्न अजिबात शिजवू नका. व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला कृपया सबस्क्राईब